नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रियांका वाईज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करते. या अगोदर आपण पार्ट 3 शाल हा बघितला. आशा करते की जे 4ही व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडले असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 4 उपास हा बघणार आहोत. पु ल देशपांडे यांचा हा पाठ आहे. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे त्यांचे संपूर्ण नाव आहे. 1919 साली त्यांचा जन्म झाला व 2000 साली ते अनंतात विलीन झाले. थोर मराठी साहित्यिक होते. विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्र कलावंत अशी त्यांची ओळख होती. सूक्ष्म निरीक्षक, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझपासी, अंमलदार, सुंदर मी होणार, ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखन संग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. आपल्याला हेही ठाऊक आहे किंवा माहीत आहे की व्यक्ती आणि वल्ली हा एक चित्रपटसुद्धा आहे आणि त्यामध्ये यांचा जीवनपट दिलेला आहे. तर सदर पाठ उपास हा एका मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणाऱ्या व्यक्ती कशा हास्यास्पद ठरतात त्याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. चला तर बघूया की या उपास या पाठामध्ये कशी गंमत येते ते. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगाच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड, रात्रंदिवस ते काळ माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर, अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. म्हणजे या पाठामध्ये पंत या नावाचे एक व्यक्तिरेखा आहे आणि त्यांच्याबद्दलच या पाठामध्ये दिलेलं आहे. तर पंत हे खाजगी उपोषण करतात, म्हणजे उपास करण्याचं जाहीर करतात आणि येतं जाता त्यांना लोक ही टोमणे मारतात की नाही ती भानगड आहे, कशाला ही भानगड केली ठाऊक नाही. त्यानंतर हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये त्यांच्या कानांवर येऊ लागली. पण ती जी वाक्ये त्यांच्या कानावर येत होती तेव्हा त्यांच्या त्या टीकेला हे जे पंत आहेत ते भीक घालणार नव्हते, म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार होते असं ते पंत म्हणतात. कारण 181 पौंड असं त्या वजन काट्यावर त्यांनी त्यांचं वजन बघितलं होतं. म्हणून रात्रंदिवस ते काळ त्यांच्या डोळ्यासमोरच नाचत होतं की 181 पौंड म्हणजे खूप जास्त वजन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना झोपही लागत नव्हती. पण झोप कमी झाली म्हणून वजन उतरते असं त्यांना वाटत होते. पण मी पूर्वीसारखा गाढ झोपतही नाही असं जर मी धर्मपत्नीला जर सांगितलं तर त्या धर्मपत्नीचा त्यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. कारण रात्रभर पंत हे घोरत असायचे. म्हणून त्यांची पत्नी त्यांना म्हणते घोरत तर असता रात्रभर, अशी दुरुत्तरे म्हणजे उलट उत्तरे त्यांना मिळत असे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये
वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. मग पंतांचं हे म्हणणं होतं की 2 महिन्यात मी 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेल, तरच मी खरा. अशी त्यांनी भीष्म प्रतिज्ञा केली. म्हणजे भीष्मानी जी प्रतिज्ञा केली होती तशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. आणि भीष्म प्रतिज्ञा ही खूप कडक असते. तशीच प्रतिज्ञा यांनी केली. आणि या प्रतिज्ञाच्या नंतर त्यांनी आहारशास्त्रावर जेवढे केवढे पुस्तकं आहेत तर ते पुस्तकं त्यांनी वाचून काढले. प्रोटीनयुक्त पदार्थ किंवा चरबीयुक्त द्रव्ये या शब्दांबद्दलची त्यांची आस्था वाढत गेली. आणि त्यांना असं वाटू लागलं की सगळ्या ताटांमध्ये जे पदार्थ मांडलेले आहेत किंवा वाढलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना फक्त पदार्थ न दिसता सगळीकडे कॅलरीज दिसू लागल्या होत्या. तर ही आनंदाची गोष्ट होती की वजन उतरवण्याच्या शास्त्रात सगळे पारंगत असलेले जे लोक आहेत, म्हणजेच ज्यांनी कधीही आयुष्यात वजन कमी केलेलं नाही तरी पण ते फुकटचे सल्ले देतात, असे लोक त्यांना डझनवारीने म्हणजे जवळपास 12-13 लोक नेहमी भेटत आले. ते सगळे त्यांच्या उपासाची अवहेलना करायचे आणि त्यामुळे त्यांना एक सल्ला देऊन नेहमी जायचे. मग त्यातच एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे सोकाजी त्रिलोकेकर यांचं. त्यांनीच पंतांना डाएटचा सल्ला दिला होता. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. मग ते काय म्हणतात की ते पंतांना म्हणतात की तुला सांगतो मी पंत, तू काय कर, एक डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याने वजन वाढतं, तर तू बटाट्याचं नावसुद्धा नको काढू. नाव जरी काढलं तरी तुझं वजन वाढेल असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ते म्हणतात की तू बटाट्याचं नावसुद्धा नको काढू. हो, म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. हे 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 जनोबा रेगे, यस, मला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? मग तिथेच एक जनोबा रेगे नावाचे व्यक्ती उभे होते आणि त्या व्यक्ती ते म्हणतात की जर तुम्हाला विचारलं, पंतांना कोणी जर विचारलं की कुठे राहतात, तर फक्त सांगा की चाळीत राहतो, मी बटाट्याच्या चाळीत राहतो असे म्हणू नका. चाळ म्हणजे एक जवळजवळ घरं असलेली अपार्टमेंटसारखीच घरं ती दिसतात, पण ती खूप छोटी असतात. म्हणून मुंबईमध्ये आपल्याला सगळीकडे चाळ ही बघायला भेटते. तर त्यांच्या चाळीचे नाव होते बटाट्याची चाळ. म्हणून ते जनोबा रेगे हे म्हणतात की कुठे राहतात असं सांगितल्यावर फक्त चाळीत राहतो असं सांगा, बटाट्याची चाळीत राहतो असं म्हणू नका. जर तुम्ही तसे जर बोलले तर तुमचे वजन वाढेल. आणि ते नेहमी सगळ्यांशी तिरकेच बोलायचे. पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्यात गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा. एक सल्ला, भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी. मग आता प्रत्येकजण त्यांना एक 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 सल्ला देत गेले. काशीनाथ नाडकर्णी हे म्हटले त्यांना की तुम्ही डाळ सोडा. एक जण म्हटले त्यांना की तुम्ही भात सोडा, भाताने सुद्धा लठ्ठ होतं. आणि सोकाजी त्रिलोकेकर जनोबा रेगेंना म्हणतात की तू नेहमी सगळ्या गोष्टींमध्ये जोक का करत असतो? मग आता पंत काय विचार करतात की जर मी काय काय सोडले तर माझे वजन घटेल किंवा कमी होईल, त्याची यादी त्यांनी बटाट्यापासून सुरू केली होती. मग आता सगळेजण एक 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 त्यांना सल्ले देत होते. म्हणून एक जण पुन्हा म्हणतात की मुख्य म्हणजे साखर सोडा. दुसरा पुन्हा म्हणतात की मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलेन. आमच्या हेड क्लार्कचं वाईफचं घटलं.
तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोड. मग सगळेच जण त्यांना सल्ले देत होते, तेव्हा असे सल्ले त्यांना आले, तुम्ही तेल, तळलेले पदार्थ सोडा, मीठ सोडा, लोणी, तूप खाणं सोडा. तर एका व्यक्तीच्या वाईफचं वजन हे घटलं होतं असं ते सांगतात. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. मग आता पंतांनी सगळ्यांची गोष्ट ऐकून घेतली, सगळ्यांचे बोलणे ऐकून घेतले, सगळ्यांचे सल्ले ऐकून घेतले आणि बरेच जण म्हणत होते की बसून बसून वजन वाढतं, म्हणून तुम्ही पत्ते खेळणंही सोडून द्या. मग पंतांनी एक विचार केला की या सगळ्यांचं ऐकायचं, पण करायचं मनाचंच. ऐकावे जनाचे, करावे मनाचे, अशी एक ही म्हण आहे. त्यानुसार हे पंत वागतात. मग साखरेत सर्वाधिक कॅलरीज असतात म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखट मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. माता पंतांनी विचार केला की साखरेमध्ये सर्वात जास्त कॅलरीज असतात, म्हणून सर्वात पहिले आपण साखर सोडावी. म्हणून बिनसाखरेचा चहा त्यांनी सुरुवात केला. पहिल्या दिवशी त्यांना विशेष वाटलेही नाही की आपण बिनसाखरेचा चहा पित आहोत म्हणून. पण मध्येच दिवाळी आली, त्यामुळे सगळ्या कुटुंबाला दिवाळी ही तिखट मिठावरच करायची, उरकायची म्हणजे संपून टाकायची असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी ही सक्त ताकीद दिली होती. मग त्यामुळे मुलांसाठी फक्त गोडाधोडाचं काय करायचं, म्हणजे गोड लाडू वगैरे काय करायचे यासाठी त्यांनी तेवढी सूट दिली होती, म्हणजे सवलत दिली होती. मग पहिल्या दिवशी त्यांना एवढा फरक जाणवायला लागला होता. भात अजिबात वर्ज्य करणे म्हणजे सोडून देणे हे त्यांना अवघड होते, म्हणून फक्त त्यांनी पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला, म्हणजे सोडला, टाळणे. तर नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार त्यांना खूप पोकळ वाटत होता, म्हणजे त्यांना ते खाल्ल्या जाणार नव्हतं. पण याचा अनुभव त्यांनी घेतला कधी, जेव्हा त्यांच्या बायकोनी म्हणजे त्यांच्या पत्नीने त्यांना उकडलेल्या भाज्या खायला दिल्या तेव्हा. कारण त्यांची पत्नी ही काही सुगरण नव्हती, ती रोज उकडलेल्या पालेभाज्यांसारखंच किंवा भाज्यांसारख्याच भाज्या करायची. म्हणून आज त्यांच्यासाठी जे उकडलेल्या पालेभाज्या किंवा भाज्या केल्या होत्या त्यामध्ये आणि नेहमीच्या भाजींमध्ये काहीही फरक नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचे असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा नाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी इफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याचे मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासा गणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखीन कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पतीतला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादडून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली या भिकोबा मुसळेच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. आता पहिला दिवस तर त्यांचा सुरळीत गेला, पण त्यांनी पूर्ण आहार परिवर्तन केलं होतं, म्हणजे जेवणातला सगळा बदल केला होता. काही गोष्टी म्हणजे जसं साखर भात त्यांनी सोडला पण होता. पण जसं त्यांच्या ऑफिसमध्ये म्हणजे कचेरीमध्ये ही गोष्ट पसरली की त्यांनी वजन घटवण्याचं व्रत केलेलं आहे, म्हणजे एक उपास त्यांनी केलेला आहे, ते डाएटवर आहेत.
पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी अण्णा नाडगोडा नावाचे त्यांचे जे सोबतीचे मित्र होते त्यांना 6 वर्षानंतर प्रमोशन मिळालेले होते. आणि प्रमोशन मिळाल्याच्या आनंदामध्ये त्यांनी सगळ्या सेक्शनला म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटला पार्टी दिली होती. आणि कॅन्टीनचा जो आचार्य होता, जसं की त्यांनी सगळ्या पदार्थांमध्ये भरभरून सगळ्या तेल, साखर हे ओतलेलं होतं असं पण त्यांना म्हणायचं होतं. कारण त्या आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेतच जणू मिठाई घालून आणली होती, म्हणजे ती एवढी गोड होती. म्हणून घासागणिक म्हणजे प्रत्येक घासाला सहस्त्रावधी म्हणजे खूप कॅलरीज ह्या पंतांच्या पोटात गेल्या. आणि ते खाल्लेले पण त्यांना गोड लागत नव्हते, कारण ते डाएटवर होते. मग तिथे बटाटे वडे होते, जे तळलेले पदार्थ असतात, आणि चिवडा जो होता तो अस्सल वनस्पती तुपातला. त्यामुळे तर आणखीन कॅलरीज गेल्या. आणि भजनशिवाय पार्टी कसली असं एक जण म्हटला, म्हणजेच ते होते भिकोबा मुसळे. आणि त्याच्या टोमण्यामुळेच या नाडगौडाने स्पेशल भजनची ऑर्डर दिली. आणि शेवटी मला राहावे ना, भजनची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. मग पंत म्हणतात की त्यांनी 6 प्लेट भजे खाल्ल्यानंतर ते अत्यंत केविलवाण्या म्हणजे स्वरात म्हणतात की सध्या मी डाएटवर आहे. आणि मग जेव्हाही ते सगळ्यांना सांगतात तेव्हा सगळेजण त्यांच्यावर हसतात. आणि ते सगळे त्यांना म्हणतात, तू तर वेडाच आहे, एवढं सगळं खाल्ल्यानंतर तू कसला डाएटवर? अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजामुन खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास आणि कुंभलग्न आहे. नुसता वायुभक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? मग भिकोबा मुसळे नावाचे व्यक्ती तिथे असतात आणि ते सुद्धा म्हणतात की पंत, खाण्याचा आणि वजनाचा काही संबंध नाही आहे. मी बघ 21 गुलाबजामुन खाल्ले. 21 गुलाबजामुन खरं तर कोणी खाऊ शकत नाही, पण ते खातात आणि तेही तसेच जाड असतात पंतांसारखे. तर ते म्हणतात, मी कधीच आयुष्यात एक्सरसाइज म्हणजे व्यायाम केला नाही. आणि तुझं कसं आहे की तू नुसता वायुभक्षण करून म्हणजे वायू जरी खाल्ला तरी पण तू तसाच जाड राहणार, तू काही सडपातळ होणार नाही. नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. मग जगदाळे नावाचा एक व्यक्ती तिथं होता, तो त्याला नॉनसेन्स म्हणजे म्हणतो आणि तो म्हणतो की तू रोज रनिंग करत जा. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी, कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. तिथे एक कमलिनी केंकरे नावाची मुलगी होती. ती काय म्हटली की रनिंगपेक्षा तुम्ही काय करा, दररोज दोरीवरच्या उड्या मारा. कारण माझ्या सिस्टरचं म्हणजे त्यांच्या बहिणीचं जे वजन होतं ते 40 पाऊंड उतरलं होतं. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. मग एवढं सगळं होऊन सुद्धा सगळेजण त्यांना सांगत असताना सुद्धा त्यांनी 7व्या भजीची प्लेट ही फस्त केली. मग आता त्यांचं म्हणणं होतं की मी जरी डाएटवर आहे आणि मी सकाळी रनिंग करावी आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्या असं सगळ्यांचं म्हणणं त्यांनी मनावर घेऊन त्यांनी ते ठरवून पण टाकलं. तरीसुद्धा त्यांनी 7व्या बशीमधले भजे उचलले आणि आणखीन कॅलरीज त्यांच्या पोटात गेली. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पाण्यात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळ उकडून तिने मला खायला घातली. शेवगाच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लावर वगैरे बाळसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसाच राहिला नाही. बिनसाखरेचा चहा इतका कडू लागत असेल याची यापूर्वी कधीच कल्पना आली नाही मला. चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. मग आता सगळे ठरल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या वजन कमी करण्यामध्ये एक अवर्णनीय उत्साह होता. ते सगळे आनंदित होते की
आता पंत हे वजन कमी करणार आहेत म्हणून. मग त्यांची पत्नी ही त्यांना रोज ज्या सडपातळ भाज्या आहेत, जसे शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी वगैरे, चवळीच्या शेंगा, ह्या सगळ्या भाज्यांचा खुराक त्यांनी चालू केला आणि म्हणजे जेवण ते चालू केले. आणि बाळसेदार जी मंडळी म्हणजेच कोबी आणि कॉलीफ्लावर ह्या ज्या भाज्या होतात त्यांची स्वयंपाकघरामधून हकालपट्टी केली, म्हणजे त्या अन्नसुद्धा घरामध्ये बंद करून टाकलं. मग सुरुवातीला जो सकाळचा चहा होता तो तसाच होता, पण बिनसाखरेचा चहा आज त्यांना कडू लागत होता. म्हणून त्यांनी विचारले की आज हा चहा एवढा कडू का लागत आहे. हेच ते म्हटलं, काय उगीच अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळी. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो, थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू, काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलास की साखर न घालता, म्हणजे खलास. अगं, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतं आहे माझं वजन, पण सांगितलं का नाहीस मला. मग असं म्हणत म्हणत त्या दोघांचे तिथे वाद होतात. मग बायको त्यांना सांगते की इतके दिवस मी तुम्हाला बिनसाखरेचा चहा हा दिलाच नाही. ती थोडी साखर जी शिल्लक होती ती साखर त्यांनी संपवून टाकली आणि रोज ते त्या चहामध्ये घालत होत्या. आणि आज साखर संपली म्हणून त्यांना बिनसाखरेचा चहा दिलेला होता. मग आता पंतांना पुन्हा टेन्शन आलं की आता त्यांचं वजन पुन्हा वाढणार, कारण किती लाख कॅलरीज त्यांच्या पोटामध्ये गेल्या असतील. आणि एवढं असूनही त्यांच्या पत्नीने त्यांना काहीही सांगितलं नाही. उगीच आरडाओरडा नका करू, वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून नाही खात म्हणावं आम्ही, स्वतःचं कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन, मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखीन नवे सुरंग लावीत ती उद्गारली. म्हणजे त्यांची बायको म्हणाली, लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात. इश्य, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली की ड्रेसिंग टेबलवरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव करून होते. मग जेव्हा लेखक म्हणजे पंत आणि त्यांची पत्नी यांच्यामध्ये संवाद चालू होता, तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणतात की उगाच तुम्ही आरडाओरडा करू नका, वजन काय आहे ते कधी ना कधी तरी कमी होईल. आपण काय कोणाचं मागून खात नाही, स्वतःचं स्वतः कमवून खातं, वाढलं तर वाढू दे. आणि असे म्हणत त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलांना देण्यासाठी लाडू बशीतमध्ये काढून ठेवले होते. आणि यांना ते लाडू बघून खाण्याची इच्छा झाली म्हणून ते जोरात ओरडले की लाडू कशाला केलेस, तर त्यात साखर असेल. मग त्यांची पत्नी म्हणते की आमच्या इथे किंवा आमच्या घराण्यामध्ये साखरेशिवाय अजून लाडू केले नाही कोणी. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की आत्तापर्यंत बिनसाखरेचा चहा मी पिला पण त्यात ती साखर होती, पण आज बिनसाखरेचा चहा पिला परंतु लाडू जो खाल्ला त्याच्यामध्ये पण खूप कॅलरीज असतील आणि तो खाल्ल्यामुळे आणखीन कॅलरीज त्या त्यांच्या पोटात गेल्या. यानंतर त्यांनी दोरीवरच्या उड्या मारण्याचा संकल्प केला. पण जेव्हा पहिली उडी मारली तेव्हा त्यांची जी रूम होती म्हणजे त्यांची जी खोली होती ती 8x10 होती आणि त्यांच्या हॉलमध्ये म्हणजेच दिवाणखान्यामध्ये ती संपूर्ण दोरी फिरवणे हे अवघडच होते, कारण त्यांनी ती दोरी फिरवली आणि ड्रेसिंग टेबलवरचे जे काही तेल व औषधांच्या बॉटल्स होत्या तर त्या खाली आल्या. आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी दोरी फिरवली तेव्हा ती अर्धवट गॅलरी व अर्धवट घरात उभं राहून फिरवली तर ती त्यांच्या जे शेजारचे होते आचार्य बाबा बर्वे ती त्यांच्या गळ्यातच जाऊन पडली. तर त्या आचार्य बाबांचा पंतांवर आधीच राग होता आणि जेव्हा ते उपास करतात असे कळाल्यावर बाकीची सारी मंडळे पंतांची समाचाराला येऊन गेली होती, परंतु आचार्य बाबा बर्वे हे शेजारच्या खोलीत राहूनसुद्धा त्यांच्या समाचारासाठी येऊन गेले नाहीत.
असे पंत म्हणत होते, कारण उपास हे त्यांचे एक राखीव कुरण होते. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता तर तुमची धडगट नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. पण मी हे मुद्दाम केला नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी. मग आचार्य बाबा बर्वे म्हटले की हा तुम्ही दुष्टपणा करत आहात की तुम्ही माझ्या गळ्यात दोरी अडकवून मला त्रास दिला, परंतु तुम्हाला ह्या वयामध्ये हे शोभणारं नाही. मग ही धिंगामस्ती करताना जर दुसरं कोणी माझ्यासारखं बळी पडलं असतं तर तुमची धडगट नव्हती, म्हणजे तुमची सुटका नव्हती. पण तरी पण जाऊ द्या, मी मोठ्या मनाने तुम्हाला क्षमा करतो. पण पंत म्हणतात की मी हे मुद्दामून नाही केलं आचार्य, मी फक्त वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या मारतोय. काही उपयोग होणार नाही. का? का म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहताय ना बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण? एवढं संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रवाह अडवून मी ओरडलो, पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मग आता जेव्हा पंत हे दोरीवरच्या उड्या मारत होते तेव्हा ते म्हटले की या दोरीवरच्या उड्या मारताना मी लाज देखील सोडली. आणि तेव्हा बाबा बर्वे म्हणतात की याचा काहीही उपयोग होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे, तुमच्यामध्ये संयम पाहिजे, तुमच्यामध्ये मनाची एकाग्रता पाहिजे, तरच ह्या गोष्टी होतील आणि तुमचं वजन कमी होईल. तर बाबा बर्वे म्हणतात की पंत म्हणतात की बोलणं सोडून मग करू काय मी खाण्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या तोंडाचा उपयोग करता ते मी पाहिलं, पण आता बोलण्यासाठी देखील त्याचा उपयोग करू नका. म्हणजे संयम जर तुम्ही बाळगला, मौन जर तुम्ही बाळगलं तर तुमच्या वजनामध्ये नक्कीच घट येईल. पण पंत म्हणतात की मला बोललंच पाहिजे. मग जेव्हा बाबा बर्वे म्हणतात की एवढा संयम नाही आहे तुमच्यामध्ये, मौनाचं सामर्थ्य मोठं असतं, मौन ही शक्ती आहे, मौनामुळे काय काय उपयोग होतात हे ते समजून सांगायला सुरुवात करतात. मग 1 तास त्यांचे ते मौनावरचे महत्त्व सांगण्यामध्ये गेले. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पंत मध्येच त्यांना अडवून म्हणतात की पण मी बोललो नाही तर खाऊ काय? मग बर्वेंना प्रश्न पडतो की बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध आहे? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. मग हे सांगतात पंत की मी टेलिफोन ऑपरेटर आहे आणि दिवसभर मला बोलावंच लागतं. टेलिफोन ऑपरेटर असल्यावर प्रत्येक वेळी त्यांना फोन येणार आणि त्यांना त्याचं उत्तर द्यावंच लागणार. मग बर्वे म्हणतात की मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? आणि असं म्हणत ते तिथून निघून जातात. मग पंतांना असा पश्चाताप होतो की एवढं 1 तासाचं त्यांचं भाषण ऐकण्यापर्यंत, त्यांचं बोलणं ऐकण्यापर्यंत मगाशी त्यांच्या गळ्यात जी दोरी पडली होती ती त्यांनी गच्च का आवळली नाही असं त्यांना पश्चाताप होतो. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मला मी काटकुळं झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. दारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारींमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत
मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिना तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. मग आता पंतांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर त्यांना राग आला की आता बस, फक्त वजन उतरेपर्यंत त्यांना उपास म्हणजे उपासच करायचा. मग त्यांनी हळूहळू त्यांच्या जेवणामध्ये सुद्धा बदल केला आणि ते आता फक्त बिनसाखरेचा चहा पित होते आणि कधीकधी तर चहासुद्धा पित नव्हते. त्यांनी दोरीवरच्या उड्या मारायला सुरुवात केली. पण 10 उड्या मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. पण तोच खालच्या मजल्यावरील काही मंडळींनी त्यांची तिथे तक्रार केली म्हणून त्याही बंद झाल्या. मग ते त्यांची कचेरी म्हणजे त्यांचं ऑफिस सुटल्यावर ते गिरगाव रस्त्याने रोज धावत येऊ लागले. त्यांना काटकोळ्या झाल्याची म्हणजे लुकड्या झाल्याची स्वप्न पडू लागली आणि त्यांनी केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा त्यांनी क्रम चालू ठेवला होता आणि त्यांच्यामधला फरक त्यांनाच कळत होता. त्यांनी ते एक उदाहरण दिलेलं आहे की जसं लहान मुले बी पेरलं की रोप किती वाढले हे रोप उपटून बघतात. पण उपटून बघितल्यानंतर ते किती वाढले हे थोडी कळणार. त्याचप्रमाणे यांनासुद्धा वाटायचं त्या लहान मुलांसारखं की आपण रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे की किती आपलं वजन कमी झालं असेल. पण ती जी इच्छा होती ती त्या पंतांनी त्यांच्या मनामध्ये दाबून ठेवली होती आणि बरोबर 1 महिन्याने ते त्यांचं वजन करणार होते. महिनाभर त्यांनी तुपाचा थेंबही त्यांच्या पोटात जाऊ दिला नव्हता. केवळ ते दूध प्यायचे आणि गाईचे दूध किंवा गाईचे दारोष्ण दूध जे आहे ते मिळण्याची सोय नव्हती. परंतु त्यांनी ते आहार व्रत त्यांचे चालू ठेवले होते. पंधरवाडाभरात फक्त 2च वेळा साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी परसटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुणवल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो हां अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेगांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची. पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चढण्यासारखा नव्हतो. मग पंतांनी पूर्ण पंधरवाड्यात म्हणजे 15 दिवसामध्ये फक्त 2 वेळा साखरभात खाल्ला होता. एकदा त्यांना कोळंबी भात खाऊ घातला होता सोकाजी त्रिलोकेकर यांनी आणि एकदा भाऊजी परसटवारांनी नागपुरी वडा भात पाठवला होता तेव्हा त्यांनी तो भात खाल्ला. एवढे अपवाद वगळल्यास त्यांनी भाताला स्पर्शसुद्धा केला नव्हता. त्यामुळे चरबीयुक्त जी पदार्थ होती ती त्यांच्या शरीरात गेलीच नाही. आणि मग त्यांचा हा सगळा निश्चय पाहून त्यांचा हा संकल्प पाहून सगळ्या चाळीतली जी मंडळी होती ते त्यांचा आदर करायला लागले. पंतांचा आदर करायला लागले की खरंच तुम्ही रोडावलेत म्हणजे फरक दिसतोय असं त्यांनी कबुली द्यायला सुरुवात केली होती. मग जे त्यांच्या उपासाची चेष्टा करत होते त्यांनीच त्यांना त्यांची स्तुती करण्यासाठी सुरुवात केली. जनोबा रेगे हे अत्यंत कुचकट शेजारी होते. पण त्यांनीसुद्धा पंत भलतेच काय हो रोडावलेत असं त्यांनी मान्य केलं होतं. मग ह्या मंडळीच्या प्रशस्तीने म्हणजे स्तुतीने हे हुरळून जाणारे नव्हते. पण त्यांना अशी भीती वाटत होती की या स्तुतीमुळं माझं थोडं तरी म्हणजे मूठभर मांस जर वाढलं तरी पण ते माझ्यासाठी खूप असणार आहे. म्हणून ते या प्रशस्तीकडे किंवा या स्तुतीकडे दुर्लक्ष करत होते आणि त्याच्यावर लक्ष देत नव्हते. इतक्या असामान्य मनोनिग्रहानंतर कमीत कमी 20 ते 25 पाऊंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि अनिली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पाऊंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपास, निराहार
शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या आणि उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पाऊंड आणि भविष्य होते. आप बहुत समजदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायची सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, वजनाचा मार्ग भलत्याच काटातून जातो. आता एवढं त्यांनी मनोनिग्रह म्हणजे मनावर ताबा ठेवला, जिव्हा नियंत्रण म्हणजे जिभेवर ताबा ठेवला आणि मग त्यांना असं वाटलं की 20 ते 25 दिवसामध्ये किंवा येत्या महिनाभरामध्ये त्यांचं 20-25 पाऊंड तरी वजन कमीच झालं असेल. कारण सगळ्यांनीही मान्य केलं होतं की ते आता जाड दिसत नाही आहे म्हणून. तरी पण त्यांना अशी खात्री होती की आता आपलं वजन कमी झालेलं आहे. म्हणून त्यांनी ऑफिससमोरच्या त्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि एक आनेली टाकली. आनेली म्हणजे जुन्या काळातील एक नाणं होतं आणि ते टाकून तिकीट काढलं. त्या तिकिटावर लिहिलेलं होतं की 192 पाऊंड वजन आणि त्याच्यावर भविष्य असं लिहून यायचे. म्हणजे पूर्वीच्या काली असे वजन काटे सगळीकडे नव्हते, इलेक्ट्रिक वजन काटे नव्हते. म्हणून हे असे मोठे मोठे वजन काटे असल्यामुळे तिथे एक जुन्या काळातील ते जे नाणे होते तेव्हाच्या काळातले ते नाणं टाकावं लागायचं आणि मग तुमचं वजन तिथं लिहून यायचं. पण त्या वजनाच्या सोबत तुमच्या भविष्याबद्दलही काही ना काहीतरी लिहिलेलं असायचं. मग यांच्या पंतांनी जेव्हा त्यांचं वजन केलं तेव्हा त्यांच्या भविष्यात लिहिलेलं होतं की आप बहुत समजदार और गंभीर है. मग ज्यावेळी किंवा महिन्यापूर्वी याच वजन काट्याने पंतांचं वजन 181 पाऊंड दाखवलं होतं, आता ते 192 पाऊंड म्हणजे 11 पाऊंड वाढलेलं दाखवत होतं. म्हणून त्यांनी आता वजन आणि भविष्य या दोन्हीची चिंता करायची सोडून दिली आहे आणि विशेषतः ते डाएटच्या आहारी जाणार नाही असं त्यांनी मान्य केलं. कारण वजनाचा मार्ग हा भलत्याच काटातून जातो. म्हणजे इतकं करूनही त्यांचं वजन हे कमी झालेलं नाही हे असं दाखवलं होतं. म्हणजे एकतर त्या यंत्रामध्ये तरी खराबी असणार किंवा मग यांनी नियंत्रण करून यांचं वजन अजून वाढलं अशी त्यांची समज झाली. त्यामुळे त्यांनी वजनाचा व भविष्याचा विचार करणं सोडून दिलं, त्याची चिंता करणं सोडून दिलं होतं. असा हा पाठ बटाट्याची चाळ या पुस्तकातून घेतलेला आहे. पु ल देशपांडेंचा हा पाठ इथे संपत आहे. हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. पाठ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. या पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका आणखीन पाठासह किंवा कवितेसह. तोपर्यंत मी तुमची रजा घेते. धन्यवाद.